नमस्कार, नमस्कार, नमस्कार. हेलो, हेलो, हेलो एवरीवन एंड वेलकम टू द अमेजिंग प्लेटफॉर्म ऑफ रॉयल एजुकेशनल स्टूडियो, जिसका नाम अभी हो चुका है बजरंगबली लर्निंग स्टूडियो. ठीक आहे. तर आजचा आपला सरळ, सोपा आणि सगळ्यात आवश्यकता असा म्हणजे आवश्यकतेप्रमाणेचा मुद्दा आहे, तो आहे एज्युकेशन. आज लोक मोठे मोठे मिसाले देतात की एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन थ्रू विच वी कॅन चेंज द वर्ल्ड. पण आज तोच प्रायमरी एज्युकेशन पण विद्यार्थ्यांना बरोबर भेटत नाही. याच्या मागचा रिझन काय? आपण की आजची आपली ही म्हणजे वातावरण वगैरे, काय याच्या मागचं मेन रिझन? याच्या मागचा मेन रिझन आहे आपलं लक्ष नसणे. ठीक आहे. तो म्हणजे याच्या मागचा एक असा रिझन असू शकतो की आपण जे आहे सगळं सोडून देतो फक्त स्टुडंट्सच्या टीचर्सवर. ठीक आहे. किंवा आपण फक्त स्कूलची बिल्डिंग पाहतो. ठीक आहे. स्कूलची बिल्डिंग पाहून आपण सोडून देतो सगळं काही. आपल्याला वाटतं बिल्डिंग एकदम भारी आहे, मग त्याच्यामध्ये टीचर्स पण तितकेच भारी असणार, स्टुडंट्स वगैरे पण एकदम अचिव्हर्स असणार. ठीक आहे. तर आज म्हणजे कसं सगळं दिखावा झालाय. ठीक आहे. सगळीकडे दिखावा झालाय, बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या झाल्या. बट मेन आहे की म्हणजे 99% जे स्टुडंट्स असतात, ठीक आहे, त्यांचा बेसिकच क्लिअर नसतो. ओके. म्हणजे 99% मोर दॅन 99% आपण स्टुडंट्स म्हणू ज्यांचा बेसिकच इथे क्लिअर नसतो. त्यामुळे ते अटकतात पुढे जाण्याशी. आणि त्यांच्या क्लासमधले जे टॉपर स्टुडंट्स असतात, हुशार स्टुडंट्स असतात, लहानपणीपासून त्याच फील्डमध्ये आलेले असतात ते. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड त्या स्कूलमध्ये तर 10th स्टँडर्ड पण तिथंच केलेला. तिथून पुढचा जो सेकंडरी एज्युकेशन घ्यायला पण एकदम हाय लेवलच्या कोचिंगमध्ये पहिले पहिले ड्रॉप येतो, पहिले पहिले मार्क्स होतात कमी, बट नंतर नंतर ते अचीव्ह करत जातात. पण एक प्रायमरी स्टुडंट जो असतो, ठीक आहे, एक साधा स्टुडंट, तो डायरेक्टली जम्प करतो 5th-6th क्लासमध्ये तिथं. आणि काही काही स्टुडंट्स तर असे असतात जे रिजनल लेवलमधून हायर लेवलला जातात एकदम. ओके. म्हणजे जसं की आमचा पण शहर एकदम छोटा आहे. आमचा इथलचा परिसर ज्याचं नाव आहे मंठा. एकदम एज्युकेशन म्हटलं की नाके बराबर चालतो इथं. एज्युकेशन तर आहे, स्कूल्स तर आहेत, पण लक्ष नाही. स्कूल्स तर आहेत, सगळ्या सुविधा तर आहेत, पण लक्ष नाही. स्टुडंट्स अभ्यास म्हणजे बऱ्यापैकी स्टुडंट्स तर अभ्यास करतील, ज्याला करायचंय तो करतो. ठीक आहे. म्हणजे रिझल्ट तर बेस्ट आहे, सगळं बेस्ट आहे, एकदम भारी आहे. 96, 97, हायेस्ट 98, 99 पर्यंत रिझल्ट जातो ह्यावेळेस. आय थिंक 96, 97 ला रिझल्ट हायेस्ट होता 10th स्टँडर्डचा. ठीक आहे. मंठा सिटीमधून आमच्या एकदम रिझल्ट वगैरे चांगला आहे. बट कशामुळे? कोचिंगमुळे. कोचिंग मेन आहे रिझन, कोचिंग. ठीक आहे. जे स्टुडंट्स एकदम वर जातात, कोणी कोणी काय म्हणतात 10th ट्युशन लावल्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे. असं खूप लोकांचं मत असतं. आणि खूप सारे कोचिंग वाले पण तेच म्हणतात की जो 10th स्टँडर्ड आहे तो मेनली तुमचा एक असा क्लास आहे, तुमचा एक असा डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोचिंगची गरजच आहे. तर मग का गरज आहे कोचिंग? त्याचा मागचा एकच रिझन कोचिंगची गरज असणे की तुमच्या शाळेत बरोबर शिकवत नसतील, त्यामुळे तुम्हाला कोचिंगची गरज आहे. बट कोचिंगची गरज कोचिंगची गरज पाहिजे, ठीक आहे, कोचिंग ठीक आहे. पण कधी कोचिंगची गरज पाहिजे? तुम्ही जर सेम लेक्चर स्कूलमध्ये केले, सेम लेक्चर कोचिंगमध्ये केले, तेवढाच जर वेळ तुम्ही सेल्फ स्टडीला जर दिला, ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त मार्क इम्प्रुव्हमेंट होते. पण याच्यामागे चूक कोणाची आहे नॉर्मली? जे आजकालचं आपण हे पाहतोय, सगळं एन्व्हायरमेंट पाहतोय एज्युकेशनचा, त्या एज्युकेशन मागे चूक कोणाची? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा एक असा मोठा मुद्दा आहे. म्हणजे जर आपण पाहिलं का, तर महाराष्ट्रामध्ये नॉर्मली महाराष्ट्रामध्ये खूप चांगला शिक्षण पाहिजे असतील तर लातूरला जा, नांदेडला जा, मुंबईला जा, पुणेला जा. पण कोणी असं का म्हणत नाही की तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला पण राहून त्या लेवलला कॉम्पिटिट करू शकता? का म्हणत नाही? कारण की तिथं कॉम्पिटिशन, हा कॉम्पिटिशन तर सगळीकडेच आहे. बट नॉर्मली डिस्ट्रिक्ट लेवलला ते म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला पण आहे, नॉर्मली डिस्ट्रिक्ट लेवल पण एकदम बेस्ट आज परफॉर्म करतोय. बट तालुका लेवलला ती सुविधा नाही. स्टुडंट्सला मायग्रेट करावं लागतं एका जागेवर दुसऱ्या जागेवर. स्टुडंटला का जावं लागेल? का जावं लागतं त्यांना? कारण एज्युकेशनमुळे फक्त. ठीक आहे. म्हणजे स्टुडंट एक तर अभ्यास पण करणार, एक तर तो एज्युकेशनसाठी दुसऱ्या पण गावी जाणार, एक तर त्याची खायप्यायची पण सोय नसणार. ठीक आहे. म्हणजे खूप सारे स्टुडंट्स असे असतात की नॉर्मली ते सगळा बजेट वगैरे उचलू शकतात. ओके. आणि त्यांची फॅमिली पण त्यांच्यासोबत जाते. ठीक आहे. फॅमिली मेंबर्स पण जातात सोबत. तर मग त्यांचं चालतंय. ठीक आहे. एक इम्प्रुव्हमेंट करतात. आणि पण नॉर्मली ते स्टुडंट तिकडचाच होऊन जातो. ठीक आहे. तर मग आपण एका वेगळ्या शहरात राहतोय. त्या शहरात आपल्याला एज्युकेशन का नाही भेटू शकत? प्रायमरी एज्युकेशनची तर सोय हवे का नाही? प्रायमरी एज्युकेशन तर पाहिजे ना आपल्या. बरं, सेकंडरी एज्युकेशन लांबचा मुद्दा आहे. ठीक आहे. स्टुडंट तेव्हा थोडासा मॅच्युअर पण होऊन जातो आणि ती एक एज असते बाहेर जायची सुद्धा, किंवा एक आपण म्हणू शकतो की एक म्हणजे
ते करू शकतो त्यावेळेस, ठीक आहे. बट जे प्रायमरी स्टुडंट्स असतात फर्स्ट टू फिफ्थ या फिफ्थ टू टेन्थ मधले, ठीक आहे, आपण तेवढा ग्रुप पकडून घेऊ. ह्या ह्या लेवलच्या स्टुडंट्सला फर्स्ट टू टेन्थ मधल्या यांना तर हॉस्टेलची म्हणजे सिटीतून बाहेर जायची गरज नाही पडली पाहिजे. पण इथं सीबीएसई स्कूलच नाही, आयसीएसई स्कूल, आयसीएसई तर बघायला भेटत नाही आमच्या सिटीत. आज ही परिस्थिती. काय ही परिस्थिती? त्याच्या मागचा रिझन काय? कोण आहे याच्यासाठी जबाबदार? आपण की कोण? कोण आहे याच्या मागचा? याचा रिझन, विथ रिझन, याचा तुम्ही जे सोल्युशन असेल ते विथ रिझन कमेंटमध्ये सांगा, नक्कीच सांगा. रॉयल एज्युकेशनल स्टुडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच मोटिव्ह होता, त्याचं नाव आहे बजरंगबली लर्निंग स्टुडिओ. एकच मोटिव्ह होता की नॉर्मली जो प्रायमरी एज्युकेशन पण आज बरोबर भेटत नाहीये, त्याच्यामागे चूक कोणाची? आता जर प्रायमरी एज्युकेशनसाठी जर घरातून बाहेर एका लहान फर्स्ट सेकंड थर्डच्या विद्यार्थ्याला जर पाठवा लागत असेल किंवा त्याला वन सिटी टू अनादर सिटी एका गव्हर्नमेंट बसनं अपडाऊन करावं लागत असेल, ठीक आहे, वन सिटी टू अनादर सिटी, तो कसा करणार? ठीक आहे, एवढूसाच मुलगा आहे तो. ओके, त्याचा वय काय? खेळायचं आहे आणि त्याचे अपडाऊन मध्ये 1-2 तास चालले. त्याची शाळा आहे फॉर एक्झाम्पल 9 ते 4-5 अशी वाजूस तर तुझं काही 8 वाजता निघतोय, 9ला शाळेत जातोय. ओके, तो 3ला 3, 3:30, 4ला त्याची शाळा 3ला 3:30, 4ला सुटत असेल तर ते 5ला घरी येतोय. तिथून पुढे तो काय करतोय? त्याची कोचिंग वगैरे काही असेल तो 6ला कोचिंगला, 8 वाजता घरी येतो. ठीक आहे, एक लहान मुलगा एवढूसा. त्याच्यानंतर कोचिंगचा पण होमवर्क, स्कूलचा पण होमवर्क. आणि तुम्ही आपण त्याच्यामध्ये म्हणतो की इतकं सगळं लावूनही हा विद्यार्थी इतका इतका परफॉर्म करत आहे. पॅरेंट्स म्हणतात की हा जो आहे इतका परफॉर्म करत याला स्कूल पण आहे, कोचिंग पण आहे, पण सेल्फ स्टडीला वेळ कुठे आहे? मेन मुद्दा आहे सेल्फ स्टडी. ठीक आहे, मेन मुद्दा आहे सेल्फ स्टडी. जितकी सेल्फ स्टडी एकदम हाय लेवलची असेल, सेल्फ स्टडी जितकी चांगली करता येईल तितका रिझल्ट येतो. एक वेळ सेम लेक्चर जे स्कूलमध्ये केले तेच कोचिंगमध्ये करणार, कोचिंगमध्ये काही वेगळं शिकवणार नाही, स्कूलमध्ये काही वेगळं. पण स्कूलवाल्यांना जर चांगलं शिकवलं तर कोचिंगची गरज काय? स्कूलवाल्यांना जर चांगलं शिकवलं तर कोचिंगची गरज काय? नॉर्मली प्रायव्हेट स्कूलकडे जायचीच गरज काय जर गव्हर्नमेंट स्कूल चांगले असतील तर? आज गव्हर्नमेंट स्कूल फक्त नावाच्या डिजिटल आहेत. आमच्या शहरात तर एकही स्कूल म्हणजे असतील डिजिटल का नाही ते तर एवढं मला माहित नाहीये, पण नॉर्मली नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे जितके पण आता वातावरण कळतं इकडं विद्यार्थी आहेत खूप सारे स्कूलचे, बट त्यांच्यामध्ये ते नॉर्मली कोचिंगवर सगळा भर असते. ठीक आहे, कोचिंगवर ते नॉर्मली जातात, कोचिंग करतात, कोचिंगवरच त्यांचं सगळं आहे. मेन जो त्यांचा आहे तो कोचिंग आहे. कोचिंगमध्येच ते जातात, कोचिंगवरच सगळं काही करतात, कोचिंगवरच त्यांचा मेन भर असतो, कोचिंगनेच ते मार्क आणतात. स्कूलकडे लक्ष नाही, स्कूल जाणे का सिर्फ टाइमपास केली, असा त्यांचा एक मोटिव्ह असतो नॉर्मली, एक म्हणण्यामागचा. किंवा त्यांची जर स्कूल असेल 12 to 5 तर 12 to 3 म्हणजे 3-1 तासाचा काहीतरी ब्रेक असतो गव्हर्नमेंट स्कूलला मध्ये. 3 ते 4 याच्यात काहीतरी त्यांचा ब्रेक असेल नॉर्मली, त्याच्यातच विद्यार्थी पळून येतात, म्हणतात आम्ही जेवायला, अर्धी सुट्टी करून येतात आणि तिथे टीचर्स प्रेझेंटी घेऊन त्यांची प्रेझेंटी तिथे पडून जाते. हे केस सेम कॉलेजसाठी पण चालू आहे. अर्ध्यातून कोणी पळून जाते. हे काय चालू आहे? हे काय चालू आहे? याच्या मागचा रिझन काय? विथ रिझन याच्यावर प्लीज कोणीतरी कमेंट करावा, विथ रिझन सांगावा की हे काय चालू आहे नॉर्मली. ठीक आहे, याच्यावर कितीही रिसर्च केलं, काहीही केलं तर याच्या मागचा क्रायटेरिया काय बा? नॉर्मली तुम्ही स्कूल्स तर खोलल्या, ठीक आहे, गव्हर्नमेंट स्कूल आहे, एक विद्यार्थी चांगला परफॉर्म करावा त्यासाठी आहे ती गव्हर्नमेंट स्कूल. त्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये फक्त तो टाइमपास साठी जातो, एक स्कूल आहे म्हणून सगळा भर जर चालतोय कोचिंगवर, फायदा काय? प्रायव्हेट स्कूल सारखं तर झाला तो क्रायटेरिया. फक्त एवढाच फरक राहतो की प्रायव्हेट स्कूलची फीस थोडी हाय आणि कोचिंगची फीस थोडी कमी आहे, म्हणून लोक प्रेफर करतात गव्हर्नमेंट स्कूलला टाकायचं आणि कोचिंग बेस्ट लावायची. ठीक आहे, याच्या मागचा मेन रिझन आहे. बट जर स्कूलच चांगल्या प्रकारे राहिल्या, जर स्कूलच एकदम व्यवस्थित प्रकारे चालल्या तर कोचिंगची गरज काय आहे? बरं, कोचिंगची जरी गरज असेल, काही विद्यार्थी वीक असतात त्यांना गरज आहे कोचिंगची. ओके, काही विद्यार्थी वीक असतात त्यांना गरज आहे कोचिंगची, कारण की त्यांचा बेसिक नसतो. जे असतात विद्यार्थी ज्यांचा बेसिक थोडासा वीक असतो त्यांना असते कोचिंगची गरज. बट सगळ्यांना गरज नाहीये ना कोचिंगची. जर शाळेत चांगलं शिकवलं तर सगळ्या विद्यार्थ्यांना गरज काय कोचिंगची? असेच मुद्दे, असेच खूप सारे मुद्दे ज्याच्यामुळे स्टुडंट्स त्यांच्या स्टडीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत. तर हे मुद्दे आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि कुठं काय चुकतंय, कुठं म्हणजे कशा प्रकारे आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, हे आपण पाहायला पाहिजे. आमचा चॅनल का खूप मोठा नाहीये, हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जायला, पण जितके पण 10-20-5%, 2%, 3-4-5-6 जे पण लोक हे व्हिडिओ पाहतील त्यांना एक म्हणजे सांगण्याचा ह्या व्हिडिओ मागचा एकच मोटिव्ह आहे
की नॉर्मली कुठं चुकतंय. आज तुम्ही म्हणजे म्हणता ना, की याला काही येत नाही, त्याला काही येत नाही. त्याला सपोर्ट करायला पाहिजे का? तो गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जातोय. एक कोचिंग तो करतोय. स्कूलमध्ये सुद्धा जातोय, तो कोचिंग सुद्धा करतोय आणि तशा एन्व्हायर्नमेंटमध्ये तो त्याची रँक सिक्युअर करायला आहे. ठीक आहे. म्हणजे रँक त्याची एक सेव्ह करायला आहे तो जागेवर. ठीक आहे. तो एवढंच म्हणून आजचा हा व्हिडिओ संपूयात. पॉवर्ड बाय रॉयल अकॅडमी CBSE, को पॉवर्ड बाय रॉयल किड्स प्री स्कूल, प्रेझेंटेड बाय बजरंग बली लर्निंग स्टुडिओ. थँक्यू.